जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल जो आहे तो जाहीर झाला आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चित्र जे आहे ते स्पष्ट झालेलं आहे. 50 पैकी 41 जागांवर भाजप आणि महायुतीची सत्ता जी आहे म्हणजे या ठिकाणी अगदी एकहाती सत्ता जी आहे ती मिळवलेली पाहायला मिळते. आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत आहेत, ज्यांनी पुन्हा एकदा या जिल्हा परिषदवर आपला वरचष्मा दाखवलेला आहे. मला सांगा, मोठ्या मताधिक्याने पुन्हा एकदा आपण विजयी झालात, काय सांगाल? कार्यकर्ते आणि माझ्या सर्व मतदारांचे या ठिकाणी प्रथमतः आभार मानेन. कारण का आतापर्यंत मी किंवा माझ्या पत्नीने दोनदा निवडणूक लढवली, मी तिसरी वेळ लढवतोय. पाचही वेळा आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येक वेळी सर्वात मताधिक्य घेऊन येण्याचा मान मिळवला आहे. आताही सर्व माझ्या कार्यकर्त्यांच्या आणि सर्व माझ्या मतदारांच्या आणि माझ्या रामेश्वराच्या देवीच्या आशीर्वादाने या ठिकाणी मी यावेळीही सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक मतदान मिळवलेलं आहे. त्याबद्दल मी सर्व माझ्या मतदारांचे आभार मानेन. रेकॉर्ड ब्रेक म्हणताय, मात्र आपल्यावर अगदी गंभीर स्वरूपाचे आरोप देखील झाले या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान. मात्र समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल अशी परिस्थिती आपण करून ठेवली, काय सांगा? बघा, मी तर आतापर्यंत निवडणुकीत मी यापूर्वी पण कलमठमध्ये लढून लोक म्हणत होते मी पडणार होतो असं म्हणत होते. त्यावेळी मी सर्वात जिल्ह्यात 1 नंबरचं मताधिक्य मिळवलं. काय ते उमेदवार होते, मी त्यासल्या फालतू उमेदवारांना मी ओळखत पण नाही. मात्र आता विजय झालेला आहे. मात्र आपल्याच सोबत असणारे काही उमेदवार जे अपक्ष बंडखोरी केलेली होती आणि ते देखील मोठ्या मताधिक्याने बंडखोर उमेदवार निवडून आले. आपल्या सोबतच ज्यांनी काम केलेलं होतं, भाजपमध्ये असतील किंवा आता बंडखोरी जी आहे ती केलेली, ते निवडून आलेले आहेत. याबद्दल आपलं मत काय? कारण त्यामध्ये भाजपच्या काही उमेदवारांचा पराभव झालेला आहे. असं काय म्हणता येणार नाही. बघा, आम्ही पक्ष मानणारी माणसं आहोत, आम्ही नेत्यांना मानणारी माणसं आहोत. नेत्यांनी या ठिकाणी सांगितल्यानंतर त्यांचं ऐकून काम करतो, नाहीतर हरकुळ मतदारसंघात वेगळं चित्र दिसलं असतं. आम्ही पक्षाचा आदेश पाळणारी माणसं आहेत. आज हरकुळमध्ये पण आम्ही उमेदवारी मागितली होती, पक्षाने थांब म्हणून सांगितलं, आम्ही थांबलो. त्या कारणाने पक्ष आणि सन्माननीय राणेसाहेब, सन्माननीय नितेश राणे यांच्या आदेशानुसार आम्ही काम करतो. त्यामुळे कोणी बंडखोरी केली, काय केली, हे पक्षाने विचार करावा. आज अनेक लोक स्वतःला समजतात. आज कणकवली तालुक्यामध्ये पण त्यांच्या गावामध्ये या ठिकाणी दुसऱ्या पक्षाचं काम झालं. आमच्याकडनं तसं होणार नाही. आम्ही प्रामाणिक कार्यकर्ते आहोत. 36 वर्षाची सर्व्हिस झाली. रिटायरमेंट म्हणतात. रिटायरमेंट 36 वर्षाला होते. पक्षाचे राणेसाहेबांबरोबर 36 वर्ष प्रामाणिक काम करतोय. त्यामुळे आतापर्यंत प्रामाणिक राहिलो, ह्याही पुढे प्रामाणिक राहणार. तर निश्चितच राणे हाच पक्ष आणि राणेंसोबत प्रामाणिक राहणार. नाहीतर बंडखोरी केली असती तर याचे परिणाम अजून काही ते वाढले असते, असं चित्र जे आहे ते दिसलं असतं, असं मत या ठिकाणी गोट्या सावंत यांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळतं.